आता बघूया टॉप 9 नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या संदर्भातल्या बातम्या। ठाण्यात मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा, कोपिनेश्वर पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी। नागपुरातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। शोभायात्रेत लेझिम, लाठीकाठी, ढोल ताशा अशी विविध प्रात्यक्षिकं। डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानाकडून गुढीपाडव्यानिमित्त जल्लोष, शहरातून वाजत गाजत श्री गणेशाची पालखी। डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त साकारल्या आकर्षक रांगोळ्या, ठिकठिकाणी चौकाचौकात आकर्षक रांगोळ्यांनी वेधलं सर्वांचंच लक्ष। नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह, लक्ष्मीनगर चौकातून भव्य शोभायात्रा, शोभायात्रेत लेझिम आणि ढोल ताशांचा गजर। नाशिकमध्ये मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा, काळाराम मंदिरापासून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ। गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन, अनेक स्त्रिया, तरुण तरुणी, छोट्या मुली बाईक रॅलीत सहभागी। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी, गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा, दगडूशेठ गणपतीला आकर्षक साखरगाठींचा हार। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडवा सण साजरा, तुळजाभवानी देवीच्या मंदिर कळसावर उभारली गुढी, शिवकालीन दागिने घालत देवीची अलंकार पूजा।